नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। तर कोपरगावमध्ये जे नगरपालिकेचे जे कामं जे आहेत ते सुरू आहेत, ज्या भूमिगत ज्या गटारी आहेत त्या सुरू आहे। तर त्या गटारींच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार केल्याचा जो आरोप जो आहे तो कोपरगावमधील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आरोप खरं तर केला जातोय। तर आता सध्या कोपरगावमधील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या बाजूला उजव्या साईडला ते सध्या आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। तर स्वतः ते आहेत आपल्यासोबत कोपरगावमधील काही सामाजिक कार्यकर्ते। तर आपण त्यांच्यासोबत या अनुषंगाने जी चर्चा करूयात। सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूजमध्ये। आपण काय सांगाल की आपण जे आहे ते आमरण उपोषणासाठी कोपरगावमध्ये बसलेले आहात? हे जे सिओनी जे काम दिलेलं आहे प्रशासकीय राजकीय काळामध्ये, म्हणजे 2024 पासून जे टेंडर काढलेलं आहे, हे तो जो ठेकेदार आहे हा गुजरातमध्ये ब्लॅकलिस्टेड आहे। तर महाराष्ट्रात मला काय म्हणायचं, 272 कोटीचा ठेकेदार दिला। हा महाराष्ट्रात ठेकेदार नव्हते का? नगर जिल्ह्यात नव्हते का? कोपरगावात नव्हते का? हा गुजरातवरून का ठेकेदार आणला? बरं आणला तर आणला, तो असा ठेकेदार आणला का ज्यांनी पहिलं या कोपरगावचं पूर्वी 42 कोटीचं पाणी योजनेचं काम आहे त्याचं वाटोळं कोपरगाव शहराचं वाटोळं केलेलं तो ठेकेदार आहे। हा ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड असताना, याला सगळे कामं दिलेलं असताना हा परत कोपरगावचं वाटोळं करायसाठी आणलेला आहे का? आमचा सीओवर असा आरोप आहे, हे जे बाजारपेठ आहे हे जे चालू आहे, आता जे रस्ते केलेले, हा भर रस्त्यामधून तो खड्डा काढणार आहे, 6 इंची पाईप टाकू राहिला। एक साधा प्लास्टिकचा कागद जरी टाकला ती 6 इंची पाईपलाईन ड्रेनेज होणार आहे। आणि तो पाईप असा इतका निकृष्ट दर्जाचा आहे, तो म्हणतो त्याची त्या पाईपाची वॉरंटी 30 वर्षाची। इथून माणूस बाहेर निघाला तर माणसाची वॉरंटी नाहीये, हा 30 वर्षाची देऊ राहिलो। मी स्वतः त्याच्यावर पाईपावर पाय दिला तर तो पाईप असा दाबला गेला, त्याला चेहरा पाडलाय आणि हा त्या पाईपाची 30 वर्षाची वॉरंटी देऊ राहिला। आणि दिला तर दिला, त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट नाही, मान्यता प्राप्त इस्टिमेट प्रमाणे काम नाहीये। संपूर्ण कोपरगाव शहरातील लोकांना आम्ही नागरिकांना आव्हान करतोय, हा कोपरगावचा वाटोळा करण्यासाठी हा ठेका घेतलेला आहे काय, असं आमचं म्हणणं आहे। कोपरगाव शहरात माणसं असताना याने 7 माणसं हे बाहेर गावी का आणले? मग याचा अर्थ काय? याचा मलिदा कोणाला भेटू नये म्हणून, हे काम कोणाला कळू नये म्हणून हे सगळं बाहेरच्याच कंपनीला देण्यात येत आहे काय, असा आमचा सरळ आरोप आहे। आणि हा जो होणारा भ्रष्टाचार आहे या सीओने त्वरित थांबवावा। आणि हे जो ठेकेदार आहे हा ऑलरेडी सगळ्या महाराष्ट्रात ब्लॅकलिस्टेड झालेला ठेकेदार आहे, हा याच्याकडून हे काम काढून घेण्यात यावं आणि कोपरगावचं होणारं हे वाटोळं आहे हे थांबवावं, ही एवढीच आमची विनंती आहे। याच्याबद्दल काय सांगाल की आपल्याकडनं काही प्रशासनाबद्दल याच्या संदर्भात काही बोलण्यात आलंय का? आपल्याकडनं लेखी त्यांच्याकडे काही देण्यात आलं का? आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर अजून त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाहीये। आणि त्याच्याकडे माहितीच्या अधिकाराला केराची टोपली दाखवू राहिले। म्हणजे ऑलरेडी तो जो ठेकेदार आहे त्याचे लागेबांधे असल्यामुळे केराची टोपली त्या अधिकाराला दाखवू राहिले किंवा त्या पत्राला देऊ राहिले। पण याचा अर्थ हे लय मोठं गोड बंगाल आहे हा सीओचं आणि त्या ठेकेदाराचं, असं आमचं सरळ आरोप आहे। काय सांगाल आपण ठिकठिकाणी जे नगरपालिकेचे जे कामं चालू आहे त्या ठिकाणी आपण खरं तर जाऊन गेल्या काही दिवसामध्ये पाहणी केलेली होती, जे गटारीचे कामं चालू होते त्याबद्दल आपण आज उपोषणाला बसलेले आहेत। काय खरं तर काय मागणी आपली? आमची मागणी एकच आहे, या ठेकेदाराने जो काम केलेलं आहे ते निकृष्टपणाचं काम आहे एकदम। त्याच्यात इतका मोठा भ्रष्टाचार आहे का ते अक्षरशः आम्ही ते पाहिले, त्या विटा अक्षरशः त्या राखीपासून तयार केलेले आहे। त्याला तो आपण लाल विट म्हणतो ना, ती विट पाहिजे, ती विट नाहीये त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर या ठेकेदारांनी फक्त JCBने खंदून घेतले आणि पाईप टाकून दिले। मी तर म्हणतो ते पाईप टाकायचे याला काढला पाहिजे त्याच्यामध्ये, या हरामखोरला। इतका मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये चाललेला आहे आणि तो काय सांगतो, तो ठेकेदार, कुछ होता नाही, कुछ होने वाला नाही, तू फक्त येच आता तुला दाखवतो तिथं हरामखोर काय होतं काय होत नाही ना, तुला दाखवतो तिथं आल्यानंतर। मी तर या सीओला आम्ही आधी सांगितलेलं होतं का तुम्ही हे काहीतरी पहा, हे काय चाललेलं आहे। याचा अर्थ सीओच्या गोडबंगाल झालेली काहीतरी, त्याच्या अर्थी सीओनी काय ऍक्शन त्याच्यावर घेतलेली नाही। जर सीओने याच्यावर ऍक्शन घेतली तर ठीक, यांनी आज काम बंद करावा। आज आम्ही आमरण उपोषणाला बसले, नाही तर याच्यानंतर आम्ही पुढे काय करणार आहे हे तुम्हाला न्यूजवाल्यांना आम्ही उद्या सांगणार आहे। सध्या आम्ही आता काहीच बोलणार नाही, मग काय करायचं ते पुढे तुम्हाला आम्ही उद्या सांगणार आहे। पण याचा पर्दाफाशच केल्याशिवाय राहणार नाही आम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्याबद्दल आपण प्रशासनासोबत बोललेले आहात का? प्रशासनाकडून आपल्याला काय सांगण्यात आलं याच्याबद्दल? काहीच नाही, त्यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही। त्याच्याकरता आहे ना, ते आता अजून आलेले नाही, येतील आता आमच्याकडे ते, मग आल्यानंतर आम्ही त्यांना सांगू। हो, आपण खरं तर आमरण उपोषण जे आहे ते चालू केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल?
गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही कोपरगाव शहरातील भामानगर साई सिटी या भागात आम्ही सामाजिक कार्यकर्ते, आम्हाला नागरिकांचे सतत फोन असतात. कोपरगाव शहरावर कुठलं संकट येऊ, कुठली अडचण नागरिकांना येऊ, आम्हाला फोन येतात. फोन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. आता त्या ठिकाणी एसटीपी प्लांटचं काम चालू होतं. एसटीपी प्लांट अर्थात सगळ्या नागरिकांचे जे कोपरगाव शहरामध्ये राहतात प्रत्येक घराचं सांडपाणी ते 6 इंची पाईपलाईननी सुरुवात करून ते 8 इंची 12 इंची अशा पाईपलाईन मधून गोळा करून मोठमोठे चेंबर बांधून त्या चेंबर मधून ते पाणी उचलून ते जाणार एसटीपी प्लांटकडे, अर्थात जेसीबी प्लांट. तिथं तो सगळा कचरा डेपो मध्ये होणार आहे. त्या प्लांटवर ते पाणी जाणार, ते रिसायकलिंग होणार, त्याच्यातून पाणी वेगळं करून त्यातला कचरा वेगळा करून त्यापासून खत बनवणार. अशी सगळी ती प्रक्रिया आहे. प्लांट चांगला आहे, प्रकल्प चांगला आहे, योजना चांगली आहे. आमचा बिलकुल त्या योजनेला विरोध नाही. ज्यांनी आणली त्यांना विरोध नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष साहेब आहे त्यांनाही आमचा विरोध नाही. ज्या ठेकेदाराला काम दिलं तो ठेकेदार गुजरातचा आहे आणि त्या ठेकेदाराने त्याच्या सोबत जयंती सुपर नावाचा जी कंपनी आहे, जी कंपनी त्याला 10% त्याला पार्टनर आहेत, त्या कंपनीला नर्मदा प्रकल्पामध्ये जेव्हा नर्मदा सरोवर प्रकल्पाचं काम चालू असताना त्याला तिने ब्लॅकलिस्टेड केलंय. तर ब्लॅकलिस्टेड केलेल्या कंपनीला पुन्हा काम देणं याचा अर्थ याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्यांनी त्याच्या शपथपत्रामध्ये दिलंय. आता सगळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय, शपथ पत्र देत असताना त्यांनी सांगितलं मी कुठेही ब्लॅकलिस्टेड नाही. याचा अर्थ त्यांनी आपल्याला फसवलंय. त्याच्यावर तर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अनिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्याला त्याच पाईपाच्या गटारीमध्ये त्याला गाडलं पाहिजे, कारण तो फसवतोय कोपरगावला, तो खेळतोय कोपरगावच्या आरोग्याशी. कारण हा जर सगळा प्लॅन जर बघितला इस्टिमेट प्रमाणे बिलकुल काम नाही. आम्ही त्या दिवशी गेल्यानंतर आम्ही जेव्हा चेंबर बघितले तर चेंबरच्या खाली साहेब तुम्हाला सांगतो टेंडर मध्ये असं आहे, त्या चेंबरच्या खाली सोलिंग असली पाहिजे, सोलिंगच्या वरती 6 ते 8 इंची पीसीसी असलं पाहिजे, कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे, मग त्यावर बांधकाम केलं पाहिजे. आता इस्टिमेट मध्ये लाल आपली भाजलेली वीट सांगितलेली, तो तिथं फ्लाय अशी वीट वापरतोय, राखेची वीट वापरतोय. ती राखेची वीट टिकणार नाही. चेंबर किंवा कधी ढासळतील आणि पुन्हा ते सगळे चोकअप होतील आणि पुन्हा रस्ते खोदायचे का? आज तुम्ही प्रत्येक गल्ली बोळामध्ये सेंटरचे रस्ते खोदतायत, उद्या परत 1-2 वर्षांनी चोकअप झाल्यानंतर त्या ठेकेदाराला पुन्हा आपण पाहायला जाणार का? ही सगळी जबाबदारी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाची राहील आणि प्रशासन याचं काम करू शकणार नाही. दरवेळेस कुठं तुम्ही मध्यवर्ती रस्ते खोदणार, पुन्हा तेच चिखल, पुन्हा तेच पाणी, पुन्हा खड्डे, शालेय विद्यार्थी पडतील, वृद्ध लोक त्यात पडतील, कदाचित त्यांचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो. आज मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आम्हाला जर कोपरगाव नगरपालिकेने न्याय दिला नाही तर आम्ही मंत्रालयात जे नगर विकास खाता आहे त्याचे प्रधान सचिव गोविंदराज सर यांच्या दालनासमोर आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू. आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, सगळे फुटेज आहेत. काम सुरू झाल्यापासून तर आता कालपर्यंत जे काम चालू होतं आज सुद्धा काम चालू आहे. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा सांगतो, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनाला बसलो, आमरण उपोषणाला बसलो, तरी तो माजुरडा ठेकेदार त्यांनी काही ठिकाणी काम चालू ठेवलंय, कारण त्याला जास्तीत जास्त भ्रष्टाचार, जास्तीत जास्त कोपरगावातून शहरातून त्याला वरवडून द्यायचंय, त्याचं काम चालू आहे. आज पुन्हा एकदा सांगतो, आम्ही आंदोलन आमरण उपोषण आम्ही मंत्रालयात करणार. याची सर्वस्वी जबाबदारी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब, इंजिनियर साहेब, जी कन्सल्टंट कंपनी ती आणि जो ठेकेदार, हे सगळे जबाबदार राहतील. आपण आज जे सकाळपासून उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहात, तर प्रशासनाकडून आपल्याकडे कोण कोण येऊन गेले का? सकाळपासून कोणी आलंय का? आम्ही सगळ्या 2-3 दिवसापूर्वी तहसीलदार पासून कलेक्टर पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिली. आम्ही आज आमरण उपोषणासाठी बसतोय, पण याची दखल साधी शासनाने आणि शासनाचा शिपाई सुद्धा आमच्याकडे आलेला नाही. याचा अर्थ असा आहे, भ्रष्टाचारामध्ये सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत, पुढे यायला कोणी धजत नाहीये. पण आज आमचा पहिला दिवस आहे. आम्ही महिनाभर जरी आम्हाला विना अन्न पाण्याचं राहावं लागलं तरी चालेल. आम्ही आमच्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी, या कोपरगावचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आमचा जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही आता मागे हटणार नाही. अजूनही प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी आला नाही. तर नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण जे आहेत ते आजपासून खरं तर 20 जानेवारीपासून या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि त्यांची जी खरं तर जी मागणी आहे, कोपरगाव तालुक्यामध्ये जे भूमिगत अंडरग्राऊंडचे गटारींचे जे कामं चालू आहेत नगरपालिके प्रशासनामार्फत, तर त्यासाठी जे मटेरियल वापरलं जात आहे तर ते मटेरियल कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारचं मटेरियल नाही आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं आहे, असा आरोप जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्यांकडनं केला जातोय. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.